तर हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू इन माय जस्ट ब्लॉग. तर गाईज तुम्ही कसे? तर आज आहे दुसरा दिवस, आपण काकाकडे आलतो वाघोलीला. तर जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत पडलं असतं की आपण काकीकडे आलो. तर इकडं आराध्या नारोई आहेत. तर आज आपल्याला जायचं माउंटेन क्लाइम्बिंगला, म्हणजे डोंगरावर चढायला. तर बघू शकतो तिकडं गार्डनमध्ये खेळत आहेत काका. अजून बरंच आहे. तर आता भेटतो तुम्हाला काका आल्यावर. काय आता काका आले, तर आता आपण चाललो आहे डोंगरावरती फिरायला. तर हे बघू शकता तुम्ही, मस्त करून चालताय सगळे. तर आता आपण एकदा ट्राय करू इकडून जायला. तर आता 1 ते 2 महिन्यापूर्वी या डोंगरावरती हायना आलते, म्हणजे तरच. तर तिघांना भीती वाटते इकडे परत हे ते. तर परत आपल्याला त्या साईडला जायचं. बघा इकडे. चला आता आलोय तर बघूनच जाऊ. गाईस इकडून खूप छान दिसतोय. तर गाईज मी आता एवढं लांब आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता तिकडं सनलाईट पण खूप येते, आणि डोंगर पण खूप सारं चांगला मोठा आहे. आणि आपली सोसायटी त्याच्या मागं आहे. तर हे पहा. आणि हे जे आहे ना साईडलाच काल 1 ते 2 महिन्यापूर्वी तरच चालतं. तर आता आपण खाली उतरू आणि जाऊया. बघू शकतो पण आलो आहोत तिकडं. तर इकडं थोडे जण आहेत तिकडं. तर व्ह्यू काय असा दिसतं, आणि इकडं थोडंसं पाणी पण आहे. तर गाईज आता भेटतो तुम्हाला थोडीशी फोटो शूटिंग झाल्यावर. तर गाईज आता आपल्याला डोंगरावर फिरून झालं आहे. तर आता आपण चाललो आहोत घरी. काकीने नाश्ता बनवला असेल तर बघू शकतात. तर आता उद्याचं पण प्लॅनिंग होतं आहे. उद्या एक प्रोग्राम पण अटेंड करायचा आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या पहिले म्हणजे 5:30 वाजता किंवा 6:30 वाजेपर्यंत आपल्याला परत मोठ्या डोंगरावर जायचं. तिकडं अजून एक डोंगर आहे, तर परत आपल्याला तिकडं पण जायचं आहे. हे बघू शकतात आपण चाललो आहोत. त्यांचं इकडे चालू आहे चालणं. तर आपण आता आहे ना तिकडे जाऊन आलो आहोत.
तर घरी जायची वेळ आली. पण जास्त लांब नव्हतं गेलो कारण की तिघा चौघांना पण खूप भूक लागलेली. काका मला आराध्याला आणि आरोहीला. तर काकीने आता घरी बनवलं असेल नाश्ता. तर बघूया काकीने काय बनवलं आहे. तर आपला नाश्ता चालू आहे. तर भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर. तर काय आता आपण घरी आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता काका आरोही आणि आराध्या आत गेलेत. तर काकीने बघू काय नाश्ता बनवलाय. तर काकी इकडे तर तेल तापत ठेवलंय आणि इकडे सांबर बनवलंय. हे आहे सांबर दिसायला खूप छान वाटते. शिजलंय का भोपळा शिजलाय का? आणि उडीद वडे बनवायचे आता. तर काकी इकडे, बाबा इकडे. बाबा नाही इकडे शांत बसले आहेत बाहेरचा नजारा बघत. तर काका काकी इकडे. तर गाईज आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट नाश्ता करताना. तर आता आपल्याला जायचं आहे मार्केटमध्ये बिर्याणीची ऑर्डर द्यायला. तर आता जाऊया आपण. काका इकडे आहेत. तर भेटतो तुम्हाला गाईज बिर्याणी घेताना. तर गाईज आता आपलं बिर्याणी आली आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपण घरात आलो आहोत. तर इकडं काकी आणि आराध्या कोशिंबीर घेऊन थांबली आहे. तर चला जाऊया आणि बिर्याणी टेस्ट करूया. खरंच खूप भूक लागली होती आणि आता जाऊया आपण. तर हे पहा बेडरूमची थोडीशी हालत जरा बेकार झाली आहे. आणि इकडं हे बाबा नाही इकडं बसलेत. तर भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट बिर्याणी सर्व झाल्यावर. तर गाईज आता आपण सर्व करत आहोत. तर सगळे इकडे बसलेत आणि आरवीवर बसली आहे आणि आराध्या आई काका काकी. तर ही आहे आपली बिर्याणी. बसूया. छान दिली क्वांटिटी 1 किलोची. बाबा आले आहेत. बाबा तुम्ही तिकडं तिकडं. अरे मला उठायला बरं ठीक आहे. तर हे गाईज आता आपलं जेवण बिवण सगळं झालं आहे. तर आपण आता झोपायची तयारी झाली आहे. तर आज मी इकडे झोपणार आहे. बाबा ऑलरेडी इकडे खाली झोपले. आरुई आणि ते सगळे बेडरूममध्ये झोपलेत. काका आरुई आराध्या आणि काकी. तर आई मी बाबा इकडे झोपणार आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.